नमस्कार श्रोते मित्र हो. वपूंच्या वपुरवाईचं अप्रूप या लेखाचं अभिवाचन मी करतोय. लेखक राकेश प्रभावती बाळासाहेब शेटके. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. वपूंच्या वपुरवाईचं अप्रूप. मित्र हो, वपू काळे आपल्याला किती जवळचे वाटतात, हो ना. त्यांचा प्रत्येक शब्द आपल्या जगण्याशी समरस झालेला असतो. वपू काळे यांच्या संदर्भातली एक सुंदर आठवण आहे. आमच्या सांस्कृतिक वीण असणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीत वैभवसंपन्न आणि सुप्रसिद्ध अशा आपटे वाचन मंदिरच्या वसंत व्याख्यानमालेत मे 2022 वपू काळे यांच्या कन्या आणि सुप्रसिद्ध लेखिका स्वाती चांदोरकर या वपू काळे निवडक पत्रसंवाद या विषयावरच्या व्याख्यानासाठी आणि वपू काळे स्मृती कक्षाचं उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या. मे 2022 शब्दगुरू वपू काळे यांचा सुंदर असा स्मृती कक्ष बघून मन प्रसन्न झालं होतं. वपू म्हणतात की इतरांना अत्तर लावताना आपल्याही हाताला ते लागतं. किती खरं आहे नाही का. वपूंनी शब्दांच्या माध्यमातून आपल्याला अत्तर दिलं आहे. नवे नवे अत्तराची मुक्त हस्ते उधळण केली आहे. मित्र हो, हे लिहिताना आमच्या अंगणातल्या रातराणीचा सुगंधित असा मन प्रसन्न करणारा वास येतो आहे. आणि याच वेळी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं रहे न रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा बागे वफा में हे सुंदर गाणं कानावर यावं. भाग्य म्हणतात ते हेच. वपू काळे यांचं लेखन जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्याला खूप जवळचं वाटतं. जणू त्या पात्रात आपणच आहोत असंच वाटून जातं. मानवी संबंधांवर आणि भावनांवर आधारित वपू खूप सहज आणि सुंदर लिहून जातात. सकारात्मक विचारसरणी त्यांच्या लिखाणात आपल्याला आढळून येते. विनोदाचा वापर करून ते ज्या त्या परिस्थितीतलं महत्त्व चांगल्या पद्धतीनं पटवून देतात. त्यांनी मैत्री, प्रेम, मध्यमवर्गीय लोकांचं जगणं, जीवन जगण्याची कला या विषयांना मांडताना वाचकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष करावा लागतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलं की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. हे वाक्य असेल किंवा पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच, हे वाक्य असेल. अशी वपूंची असंख्य वाक्य आपल्याला नवी उमेद आणि प्रेरणा देऊन जातात. मुळाक्षरं, बाराखडी म्हणा किंवा वर्णमाला सगळेच शिकवतात, पण या वर्णमालेत सुसंवादातला सु मिसळला तर त्याचीच सुवर्णमाला तयार होते. हे वाक्य किती सुंदर आहे आणि विचार करायला लावणार आहे. वपूंच्या शब्द वपुरवाईचं किती ते अप्रूप. वपूने खऱ्या अर्थानं आयुष्याचा महोत्सव करायला शिकवलं. त्यांची सगळीच वाक्य खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार सांगतात. त्यांचे गुरुशब्द म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती असल्यासारखेच आहेत. हे वपू वलय काल होतं, आज आहे आणि उद्याही असणार आहे. प्रिय वपू, आपल्या शब्दसंवादिनीशी आम्ही अद्वैत नातं जोडलेलं आहे. त्यांनी म्हटलंय, ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. आपल्यासाठी वपू कायम आठवणीत राहतात. वपू म्हणतात, पहा, आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही, पण एका मुंगीनं बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे. शब्दपंचमी करून आयुष्याचा गुलमोहर करणारे वपू नेहमीच पार्टनर म्हणून सोबत असल्याचा विश्वास आणि खात्री आहे. 25 मार्चला वपूंची जयंती आणि 26 जूनला त्यांचा स्मृतिदिन. प्रिय वपू यांना विनम्र अभिवादन.
वपूंच्या वपुर्वाईचं अप्रूप या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक राकेश प्रभावती बाळासाहेब शेटके, इचलकरंजी. त्यांचा मोबाईल नंबर 9657740961. अभिवाचन दत्ता सरदेशमुख, 8329730186.